नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर कळलंच असेल की थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज काय आहे स्पेशल. तर आज बनवणार आपण मास्टर ग्रेव्ही, जे हॉटेलमध्ये असते ना. म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवायला कसं एकच ग्रेव्ही वापरले जाते. काय बोलतात ते हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये कुठून आलं अबे साले, चुकतंय काहीतरी. तर हॉटेलमध्ये आहे ना, जी ग्रेव्ही वापरली जाते ना, ती आज आपण बनवणार आहोत मास्टर ग्रेव्ही. तर कशी बनवायची आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगू. आणि यूट्यूबवर पण भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण पटापट बनवायला सुरुवात करूया. चला, त्याच्यासाठी भरपूर सामान आणलं आहे, कोथिंबीर वगैरे सगळं आणलं आहे. हे तर काय वेगळं आहे, आम्हाला बेसन पण फ्री भेटलं. फॉर्च्यून चक्की आटा फ्रेश, त्याच्यासोबत फॉर्च्यून बेसन. बोला भजी खावा करून खा बोलला. हो मॅडम, मॅडम बनवते तिकडे पापलेट फ्राय. पापलेट भरपूरच आहेत. 2 दिवस फक्त पापलेटच खातोय मी. काय जो समजली. हां, लसूण पण लागेल. लसूण आपल्याला आणून ठेवायला लागेल. स्वस्त आहे तेव्हा. हो, 80 रुपये किलो लसूण आहे. सोडायची कशाला. इथं किती माहिती आहे, 80 रुपये पाव किलो भेटायचे ना. इकडे स्टेशनला 150 रुपये किलो, 2 किलो. 150 रुपये 2 किलो म्हणजे किती रुपये झाले. 75 रुपये. 75 रुपये किलो. मग स्वस्त आहे स्टेशनला. 150 रुपये किलो. मग 2 किलो ना. चला आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करू. जास्त वेळ काढत नाही आपण, नाहीतर व्हिडिओ आपली लॉंग होईल. चला पटापट सामग्री घेतो कापायला. इकडे बाहेरच घ्यावी लागणार आहे, कारण आतमध्ये जागा होणार नाही एवढी. आतमध्ये सगळं पसारा होईल आणि नंतर मलाच सावरायला लागेल. चला बनवू पटापट. चला तर आपण आपली सामग्री घेतले. एवढे कांदे घेतलेत आणि एवढे कांदे किती, अर्धा पाऊण किलो कांदे असतील. अर्धा किलो म्हणजे अर्धा नाही तर पाऊण किलो आहेत. आणि टोमॅटो घेतलेत भरपूरसे. आणि प्राजक्ता इकडे कोथिंबीर आणि मिरची साफ करते. तर आपण पण मस्तपैकी कापायला सुरुवात करूया. तो बारीक कापायची गरज नाही, मोठे मोठेच कापणार आहे, कारण ते नंतर मग तेलात फ्राय करून आहे ना आपल्याला मिक्सरला लावायचे. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही, थोडा वेळच. आणि काजू मी भिजायला टाकलेत, ते पण काजू पण वापरायचे आहेत. तर काजू 4-5 पाकळ्या मी भिजायला टाकल्यात. चला तर सुरुवात करू आपण कापायला. हे कापून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. जास्त वेळ नाही काढत, नाहीतर व्हिडिओ लांब होईल. नाहीये. वास येतोय ना कढीपत्त्याचा ना. काय दिलंय बघा तुम्हाला. हे काय दिलं नाही हे बघा. ना, कढीपत्ताच वाटतोय मला. नाही कडे वास नको जरा यायला. वासच नाही येते कढीपत्ता. असं कसलं बघून वास घेऊन जा. असं झाड गवत दिलेलं आहे तुम्हाला. हे कढीपत्ता समजून कुठला झाड आणलं ते. मी थोडी बघितलं ते. आपण मी मसाला मागतो तसं घेतलाय मी. असंच नाही रे, कढीपत्ता वास नसता ना. हे वेगळेच पान आहेत कुठले तरी. बनवतो. चला हे पटापट. जास्त कसं दिला कढीपत्ता ते काय. चालेल, मी कापायला घेतो पटापट. शेवटी एवढ्या मुश्किलीने कांदा वगैरे कापून झाला. पूर्ण डोळ्यातून पाणी यायला लागलं आपल्या मॅडमला. काय तिला काय टेन्शनच नाही. माझ्या पण गेला डोळ्यात. आणि इकडे आपलं रेडी आहे कोथिंबीर. पण ही कोथिंबीर पूर्ण नाही वापरणार, अर्धी कोथिंबीर आणि अर्धे ह्याचे हे देठ. असे हे देठ वेगळे काढलेले आहे, कारण का आपल्याला गार्निशिंग नाही करते, आपल्याला ग्रेव्ही बनवायची. त्यामुळे ग्रेव्हीत काय हे दिसण्यात येणार नाही, त्याच्यामुळे देठ वापरायचे. देठ पण सेमच असतात. आणि हे बघा, हे मोठे मोठे कापून घेतलेत कांदे, कारण हे आपल्याला मिक्सरलाच लावायचे. त्याच्यामुळं गरजच नाही ते मोठे मोठे गावायचे. पण ते बोलतात ना सवय, त्याच्यामुळे मसल मेमरी, त्याच्यामुळे हे बारीकच कापले गेले. कांदे पण बारीकच पातळी झाले. हा बघा. आणि आपल्याला थोडा वेळ थांबायला लागणार आहे, कारण मॅडम बनवत आहेत पापलेट. आणि पापलेट आहेत ना पूर्ण दगड झाले होते फ्रीजमध्ये, फ्रीझरला ठेवलेले. आणि ते डायल असतो ना, तर कितीवर होता, 4 की 5 वर ना. आईस्क्रीम होतं ना ते पप्पांनी. आईस्क्रीम होतं ना, त्याच्यामुळे 4 की 5 वर केलेला. पूर्ण दगड झालाय, दगड. आणि ते इथलंपर्यंत पाण्यात आपल्याला ठेवायला लागले, त्याच्यामुळे इतका वेळ झाला. आता मला थांबायला लागणार.
मॅरिनेट करून ठेवते 5-10 मिनिटं. आणि खाली काय चाललंय काय माहित नाही. काही झालं फ्रीज मध्ये. लिंबू दगड झाला. पेळ पेळ. आणि माझं फेवरेट डिश कोळीम. सुकट. कोळीम. सुकट. आणि हे तुम्हाला बोललो ते हे काजू इकडे भिजत ठेवलेले आहे. चपाती खाणार आहात? हा चपाती पण. अरे पण चपाती उद्या पाहिजे, भाकरी बनव. हिला हे काय ते डब्याला चपात्याच आवडतात, त्याच्यामुळे चपात्यांचं पीठ घेऊन आलो. नाहीतर मग भाकऱ्याच असतात. माझ्यासाठी तर भाकऱ्याच असतात. पण आता उद्यापासून चपात्या खायला लागणार. आणि आतापासूनच बोलते चपाती खा. होय पागल आहे काय मी? मला आज भाकरीच पाहिजे. आणि किती दिवस मच्छीच चालली आपली. मच्छी मच्छी मच्छी. आज संडे आहे ना. संडे क्या बोलती बच्ची. तू येड. चला आता ही 10 मिनिटं ठेवते, तोपर्यंत रस्सा घालून घेते. अजून 10 मिनिटं. आणि मग मी त्याला हे जरा कधी- मसाला लागाल नको आतमध्ये. मग मी एक काम करतो, माझं ते तिकडे एक भात गरम करून झालं ना. घेतो. नाही कशाला मी रस्सा टाकते आणि तोपर्यंत रस्सा करून मग भाकरी करायला घेते. हम्म. ते एक गॅसवर ठेवा ना, 3 गॅस आहेत ना. चालेल. एक आपलं गॅस तरी वर. हे कांदे आणि टोमॅटो गरम करून घेऊया. चला उशीर पण खूप झाला आहे. आणि लवकरच आपल्या भेटीला काहीतरी लवकर नवीन येणार आहे. त्याच्यामुळे असंच सोबत राहा, आमच्या सोबत असंच चॅनल बघत राहा. कारण लवकरच येईल. थोडा वेळ थांबा. लवकरच आपण सांगू काय आहे ते. पेशन्स असू द्या. पेशन्स. बनवा आता बनवा. कडे उडेल बघा. ते वरती ना खाली जाते तिकडे. तेल टाकल्यावर नाही तापल्यावरती. त्याच दिवशी म्हणजे आवाज बसायला बघते ते कढईचा. ते तापलेलं कसं ते खाली दबते आपल्याला. ते मी 2 वेळेस लागले पण असं आवडतं. झाली गरम. पातळ आहे ती. म्हणजे वरती आणल्यावर तेल बिल उडतो भीती वाटते. अरे ते फुगले. हा, ते इथे दिसायला येत नसेल पण वरती असं फुगा आल्यासारखं असं फुगलंय वरून. सगळे एकदाच टाकते. चालेल तू बनव, आम्ही जरा तयारी करतो. बसायचं आता काय कामच नाही. ते करा ना एका साईडला. अरे एका साईडला कसं करणार? उभं तरी राहायला जागा आहे. कुठं उभं राहू? चपाती करायला घेते. हा मग हे तुझं तर आटप ना. तू त्या साईडला ते ठेव नंतर. करू देते मग एक फोडणी. हा फोडणी जरा तिकडे. इकडे बघा. स्माइल. असं कोण असतं काय? घाबरून पळून जाईल. कशी मला काय आवडली काय माहिती. रस्त्याला भेटलं काय माहिती. सर्व करायला होतं. घरातली काय बोलतात ती सुगरण ना. सुगरण. अन्नापूर्णा. तुझं नाव अन्ना अपूर्णा ठेवायला पाहिजे होतं. अन्ना अपूर्णा. लय मार खाणार आहेस तू. लवकर आटप. लय उशीर करते. उशीर म्हणजे आता कापूर बघा कशी. तुमच्याशी तरी परी कापते. एवढ्यात माझे 4-5 कांदे कापून झाले. चला आपण आराम करू तोपर्यंत यांचं होऊ दे. मला हे लॉजिक काही कळलंच नाही की यांचं कसं असतं. हीच नाही मम्मी पण गावाला. म्हणजे जर आता 7 वाजता उठायचं असतं ना, 5 वाजल्यापासून अरे उठ उठ 10 मिनिटं 7 वाजायला. अरे उठ 7 वाजून गेले. अरे हाय मला उशीर होतं घरापर्यंत. म्हणजे हे काय सगळीकडे असंच असतं मला वाटतं. कसं रे बाबा. बघू आता दाखवा किती वाजले ते आणि पूर्ण किती वाजता ते दाखवा. अरे पूर्ण व्हायची आणि एकला. पसारा किती होईल तो पण अरे 10 दाखवायचं. वाजले. चला बनवा ना. 10 वाजले. कधी आणि वाजले किचन किती पसारा करतात ते पण दाखवा जरा. हा आता नाही पसरवणार. चला मी बनवायला घेतो आता. माझा स्टोरी काम आहे. मच्छी फ्राय. चला आम्ही बनवायला घ्यायचं. मला कळलं मला पसारा होईल. किती खाणार भाकऱ्या सांगा. भाकऱ्या 2 मी खाणार. माझे ठरलेले असतात 2. तरी पण रोज विचारणार किती खाणार. मी सांगतो अरे 2 नाही म्हटलं तर 3 वर्ष फक्त 2च सांगतो. काय हो मॅडम. वरती खायचं नाही. एक तुकडा मोडायचा नाही. नाही
एकतर मला तर मच्छीची भीती वाटते, कारण ते काठी घशात अडकली मला भीती वाटते, त्यामुळे त्याला बनवायला घेतो पटापट. सॉरी, जरा फॅनचा आवाज जास्त येतोय कारण कटिंग पण लावलेला आहे. आणि तेल आपण घेतोय पहिलं तेल, आणि तेल जरा जास्तच घेतोय. तेलाला जास्त लागेल मस्तपैकी. 4 चमचे टाकले तेल. तेल जरा गरम होते, मग याच्यात आपण टाकू कांदा. ओके, चला ते मित्रांनो, आपण आता कांदा तर फ्राय करायला घेतलोय. तर कांदा मस्तपैकी ट्रान्सपरंट झाला ना, पारदर्शी झाला की त्याच्यात आपण टोमॅटो टाकणार, नंतर कोथिंबीर, मिरची, आणि ते मस्तपैकी नरम झालं की त्याच्यानंतर ते आपण लावणार मिक्सरला. आणि आपण इकडे आता मस्तपैकी मिक्स करून घेतोय. आणि इकडे मॅडम मस्तपैकी काय बनवताय? नाचणीची भाकरी. फक्त माझ्यासाठीच भाकरी बनते, कारण का ही माझ्या भाकरी खात नाही. खाते पण तिला जास्त आवडत नाही एवढं. कोकणातली असती ना तर रोज भाकरी असते आपल्याकडे. काय गो? करत नाही काय? अरे पण तू माझ्यासाठी करते. मग तेच करते ना. पण कोकणातले असतेस ना तर रोज भाकऱ्याच खायला मागितले असतात तू. हो की नाही मित्रांनो? कोकणातली माणसं फक्त भाकऱ्या. याचं दाढीचं एक काहीतरी करायला लागणार आहे. होतोय. चला मस्तपैकी तयार करतो. पूर्ण रेसिपी मी सांगतोय तुम्हाला तशीच आहे, कारण का पूर्ण रेसिपी बनवत बसलो तर आपला ब्लॉग मोठा होईल. ह्याच्यात आता मस्तपैकी ट्रान्सपरंट झाले की टोमॅटो टाकणार, वरून कोथिंबीर टाकणार. कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरचे देठ आणि थोडीशी कोथिंबीरचा पाला, आणि थोडंसं मीठ, मिरची ते टाकून त्याला मिक्स करून घेणार आणि मिक्सरला लावणार. त्याच्या अगोदर थंड व्हायला सोडणार. मिक्सरला लावताना थंड होईपर्यंत ठेवायचं, नाहीतर मग बाबा बेकार, गरम तापतो नसतं. तेव्हा थंड झाल्यावरच ते लावू. चला हे मस्तपैकी मिक्स करून घेतो. मॅडमच्या पण इकडे भाकऱ्या होत आहेत. होतोय. मच्छी बघूया. हा, मच्छी होते इकडं, पोळी, रस्सा आहे. मला कोळमाचा रस्ता खूप आवडतो. चला पटापट बनवून घेऊ. आपल्या इकडे भाकऱ्या होत आहेत. मॅडम भाकऱ्या भाजतायत. हे काय, हे केस कशाला पुढे ठेवते? म्हणजे हे केस असे पुढे येतात ना, ते असे विस्कटत राहायचे सारखे विस्कटत. इकडे भाकऱ्या होत आहेत आणि आपण इकडे हे बघा मस्तपैकी ट्रान्सपरंट झाला कांदा. नंतर मग कोथिंबीरचे देठ टाकले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. मिरच्या बोललं माहिती आहे ना. माझं मित्रांनो, माझा एक प्रॉब्लेम असा आहे ना की मला शब्द बोलता येत नाहीत. भावना समजल्या पाहिजेत मित्रांनो, काय बरोबर ना. आणि हे आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे देठ काय मिक्सरच होणार, त्यामुळे ते वेस्ट का घालवायचे, तर तेच वापरून घेऊ आपण. आणि मस्तपैकी ह्याला जरा टोमॅटो नरम झाला की ह्या मिश्रणाला थंड करू आणि मिक्सरला लावायचं. चला, आणि आपल्या इकडे भाकऱ्या होत्यात मस्तपैकी नाचणीच्या भाकऱ्या, काळ्या. काय मॅडम, काय बोलणार तुम्ही? काय समज लिहू? चला बनवूया पटापट. तुम्ही तुमचं आठवून घ्या, आम्ही इकडे बनवतो पटापट. हा काय मित्रांनो, या मस्तपैकी जेवायला. मॅडमने मस्त बनवलंय. बघा काय ताट सजलंय. पापलेट फ्राय, कोळीम, नाचणीची भाकरी, भात. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आवाज पण येत नाही.
आणि हे उकळलेले पाणी ऑब्विसली थंड झाले, उकडून थंड करून प्यायचं. आणि स्वतःसाठी भात, कारण भाकरी तिला चावायला जमत नाही, तिचे दात दुख म्हातारी झाली. मला आवडत नाही. काय मग काय मग कसं आहे बघा. अरे मस्तच आहे बाबा. अन्नपूर्णा, अन्न अपूर्णा. तुमचे नाव बघूया खाऊन. हा हा, कोळीमला काय चव आहे, एक नंबर. खूप भारी हा, लय भारी लय भारी. म्हणजे काळी काय आहेस. चला तर जाळा म्हणजे रोज हो हे संपवा. भात उरला, भात ठेवायचा नाही, संपवून टाका. त्याच्यामुळे हे झालंय सर्व. चला मी पण भाकरी खातो मस्तपैकी. आपण भेटू लवकर. अजून आपल्याला हे करायचं आहे, काय बोलतात ते, ग्रेव्ही. जेवण तर झालंय भाऊ. पहिली पेट पूजा. आता थोडंसं आपण पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये थोडी थोडी वस्तू टाकायच्या. थोडंसं घरचं तिखट टाकतोय, थोडंसं. त्याच्यानंतर हळद, हळद नंतर गरम मसाला, अजून काश्मीरी लाल मिर्च, काश्मीरी लाल मिर्च मेन आहे मित्रांनो. काश्मीरी मिर्च टाकायचे. ये की बाहेर. काश्मीरी लाल मिर्च मला भरपूर आवडते, त्याच्यामुळे मी जास्त टाकतो. त्याचा स्वाद चांगला येतो आणि कलर पण चांगला येतो. आणि आता जो घरचा मी मसाला टाकला ना, तो इतका तिखट आहे ना की मी थोडंसंच तिखट टाकलं आहे म्हणून, नाही तर तो भरपूर तिखट आहे. आणि तो लाल दिसत नाही मेन म्हणजे. आणि आपल्याला कसं सवय आहे की तिखट सवय काय ती नंतर, तर आपल्याला सवय कशी आहे की तिखट दिसत नाही, लाल दिसलं पाहिजे म्हणून आपण जास्त टाकतो. पण हा आहे ना मसाला, हा थोडा टाकला तरी एवढं तिखट होतं ना, आपण दिसत नाही. आपल्याला वाटतं की तो तिखट झालेला आहे, म्हणून लाल मिर्च कमी टाकले मी आणि काश्मीरी लाल मिर्च जास्त घेतले. आणि आता याच्यात हे जिंजर गार्लिक पेस्ट टाकतात आणि त्याला मस्तपैकी मिक्स करणार. अजून धनिया पावडर टाकायची आहे. धनिया पावडर कुठं ठेवली तीच आठवत नाही. आता ही आली की हिला विचारून घेईन. तोपर्यंत रेडी करतो पटकन, 2 मिनटं द्या. चला आपलं तेल गरम झालं आहे. तेल जरा जास्तच वापरायचं, कारण जेवढं तेल असेल ना तेवढं चांगलं आहे, जास्त दिवस राहतं. आणि ह्याच्यात मस्तपैकी घेतलं आहे तेजपत्ता, इकडे बाजूला ठेवलं आहे बाहेर. काय बोलतात, दालचिनी, मोठी इलायची, हे मसाल्याचं फूल, धना, जिरं आणि छोटी इलायची. आणि हे आता आपलं याच्यात जा की बाबा, जात पण नाही. क्या प्रॉब्लेम है तेरे को जाने को. मस्तपैकी जराशे हे तडकवून घेऊ. आणि हे आपलं मिश्रण. तेल जास्त का माहिती आहे, म्हणजे कसं 7-8 दिवस तेल असेल ना तर जरा चांगलं राहतं, नाहीतर खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून तेल जास्तच वापरायचं. आणि आपली जुनीच कढई आहे. असं वाटते की कुक झालो आहे मी. ब्लॉगर बनता बनता आपण कुक बनलोय. धूर आला फॅन. आणि मॅडमनी आपली इथे ग्रेव्ही तयार करून ठेवले मस्तपैकी. जराशे हे तयार झालं की आपण मस्त टाकून देऊ.
मॅडमला मस्तपैकी आराम करू द्या. चला ग्रेव्ही बनवू पटापट. मित्रांनो शेवटी आपण मस्तपैकी मसाला आधी करपवून घेतला आणि नंतर आता ग्रेव्ही टाकली. आता मस्तपैकी मिक्स करत घेऊ. कसली भारी दिसते ग्रेव्ही. गॅस थोडासा वाढवू. हां, मसाला भाजताना आहेत ना, म्हणजे तिखट वगैरे टाकल्यानंतर आहे ना गॅस स्लो करायचा, नाहीतर पूर्ण जळून जाणार ते. हे बघा कसला कलर येतोय. तर तुम्ही पण नक्की अशी एक ग्रेव्ही बनवा. कारण माहिती आहे ही ग्रेव्ही कशी माहिती आहे, ऑलराऊंडर ग्रेव्ही आहे. थांबा जरा गॅस स्लो करतो आणि तुम्हाला व्यवस्थित सांगतो बाहेर येऊन. तर ही ग्रेव्ही कशी आहे मित्रांनो, ऑलराऊंडर ग्रेव्ही आहे. त्याच्यामुळे कसं सकाळी आपल्याला घाई असते, कधी आपण कामावर जातो तेव्हा आपल्याला घाई असते आणि पटापट आपल्याला मसाला वगैरे तयार करा, जेवण बनवा आणि निघा, आपल्याला वेळ जातो. त्यापेक्षा आहे ना ही कशी एकदाच ग्रेव्ही तयार केली ना 1-2 किलोची, तर कशी ते 10 दिवस किंवा 15 दिवस आरामात जातात. आणि आपण सकाळी उठलो की फक्त ग्रेव्ही जराशी तेलात गरम करायची आणि आपल्याला पाहिजे त्या भाज्या टाकायच्या. 5 मिनटात आपली भाजी तयार. टेन्शन नाही, काय नाही, आपण आरामात निघू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की बनवून ठेवत जा, कारण उपयोगी पडते. आपल्याला माहिती आहे आपण सकाळी कामाला जातो, कधी उठायला उशीर झाला तर आपण कसं, अरे बापरे आता उठायला जेवण कसं बनवायचं, उशीर झाला आहे. मग त्यावेळी हे आपल्याला बरं वाटतं, पटकन 5 मिनटात भाजी तयार. आपण काहीही बनवू शकतो. ऑलराऊंडर म्हणजे आपण चिकनही बनवू शकतो, मटर पनीर, काय भाजी पाहिजे ती. तुम्हाला यूट्यूबवर प्रॉपर रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर भरपूर भेटतील. मास्टर ग्रेव्ही किंवा धाबा स्टाईल ग्रेव्ही बनवायची कशी ते टाकलं ना तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर नक्की बनवा तुम्ही. आणि टेस्ट पण खूप छान येते आणि 10-12 दिवस जातात. आम्ही नेहमी बनवतो, म्हणजे असं नाही की दर दिवशी, की महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2 वेळा तरी अशा होतातच ग्रेव्ही. म्हणजे ते बरं पडतात कामाला जाताना वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हा ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. खूप लांब झाला आहे, त्याच्यामुळे भेटू पुन्हा लवकरच. स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तर बाय बाय. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आम्हाला मोटिवेट होतो आम्ही, म्हणजे नवीन काही ना काहीतरी करायला. त्याच्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो. चला तर भेटू मंडळी. बाय बाय.